पुण्यात देखील सीजीपी कडनं आंदोलन सुरू आहे, तर दुसरीकडे मुंबईत शिवाजी पार्कमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाने आज आंदोलनाची हाक दिलेली होती आणि त्या ठिकाणी आता तरुणांची गर्दी, विद्यार्थ्यांची गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळते। हातामध्ये तिरंगा घेऊन हे विद्यार्थी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। थेट जाऊयात मुंबईमधनं आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आणि कृष्णात पाटील सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुरुवातीला ओम यांच्याकडे जाऊयात। ओम, आपण पाहतोय मोठ्या संख्येने आता विद्यार्थी आपल्याला शिवाजी पार्कच्या परिसरात जमा होताना दिसतायत। हातामध्ये तिरंगा झेंडा आहे, कारण यामध्ये कुठल्याच पक्षाचा झेंडा नसेल असं शिवसेना ठाकरे पक्षानं सांगितलं होतं। साधारण काय सध्याची परिस्थिती आहे? श्रीकांत, आपण पाहतोय की खरं तर अनेक दिवसापासून मुंबईमध्ये सुद्धा या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचं लोणचे ते पसरताना पाहायला मिळतं। आज पुन्हा एकदा शिवाजी पार्क मैदानाच्या परिसरात हे आंदोलन होते। आपण दृश्यांमध्ये पाहू शकतोय की कशा प्रकारे मुंबईतल्या या आंदोलनाचं हे स्वरूप किती मोठ्या प्रमाणात आता वाढायला सुरुवात झालेली आहे। आपण जर दृश्यांमध्ये पाहिलं तर शेकडोच्या संख्येनं जे युवक आहेत ते या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले आहेत। खरं तर सगळ्यात प्रमुख मागणी ती म्हणजे धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा आणि नीट पेपर फुटी प्रकरणातल्या सगळ्या गोष्टींची निर्दोषपणे सगळी चौकशी आणि या सगळ्या गोष्टींचा छडा लागणे, या सगळ्या गोष्टींची मागणी घेऊन हे सगळे युवक, विद्यार्थी आणि सर्व घटक रस्त्यावर उतरलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। सगळ्यांच्या हातात तिरंगा आहे, कुठल्याही राजकीय पक्षाचा झेंडा नाही आहे। त्यासोबतच धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा व्हावा, त्यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये कुठलीही फूट पडली जाऊ नये, या सगळ्या मागण्या घेऊन हे सगळे आंदोलन करते आता या दादरच्या शिवाजी पार्क मैदानामध्ये आणि परिसरामध्ये, मुख्यत्वे मैदानाच्या बाहेर जो परिसर आहे त्या परिसरामध्ये एकवटलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे या आंदोलनाचं आता नेमकं काय होतं, कारण आपण सातत्याने पाहतो ही जी मागणी आहे मुख्यत्वे शिक्षण व्यवस्थेमध्ये मूलभूत बदल होणं गरजेचं आहे आणि या सगळ्या मागण्यांचा जर अंतर्भाव केला तर विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला आमचे हक्क, आमचे अधिकार मिळावेत आणि देशभक्तीपर गाणी लावून या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रेरित करण्याचा प्रयत्न। निश्चितच ओम, आपण पाहतोय या विविध मागण्यांसाठी हे विद्यार्थी आक्रमक आहेतच, मात्र तुला जर शक्य झालं तर या विद्यार्थ्यांशी बोलता येईल का? कारण काय नेमक्या त्यांच्या भावना आहेत, काय त्यांच्या सध्याच्या मागण्या आहेत त्या संदर्भात? अपन पातोय आप इतने दिन से प्रोटेस्ट कर रहे हैं, जो मांग आपने की थी उसके ऊपर सरकार की कुछ मूवमेंट दिख रही है क्या? वंदे मातरमचं खरं तर गाणं या ठिकाणी चालू आहे। विद्यार्थ्यांकडनं सध्या तरी कुठली प्रतिक्रिया व्यक्त केली जात नाहीये। आप भी प्रोटेस्ट में शामिल है, क्या कुछ कहना चाहेंगी सब प्रोटेस्ट के बारे में? I think it just makes sense. I think this is just a very simple and most simple thing कि इसमें ज़्यादा लॉजिक की बात है ही नहीं। इतना सिंपल इशू है और यहाँ पे खड़े होने के लिए ज़्यादा चाहिए भी नहीं, मतलब बस आना है और सपोर्ट करना है। इसमें कुछ भी कॉम्प्लेक्स नहीं है। It's really like the most one community that we can feel at this moment. So सरळ स्पष्ट म्हणणं आहे की यामध्ये कुठलंही राजकारण आणण्याचा प्रयत्न नाही किंवा कुठलंही फार कॉम्प्लिकेटेड अशी गोष्ट नाही आहे। सरळ स्पष्ट केली या सगळ्या गोष्टीमध्ये धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा व्हावा आणि शिक्षण व्यवस्थेतले जे मूलभूत बदल गरजेचे आहेत ते करण्यात यावेत, या व्यतिरिक्त कुठलीही आमची मागणी नाही आणि त्यासाठीच आम्ही या ठिकाणी सपोर्ट देतो, अशा प्रकारची भावना जी आहे ती विद्यार्थ्यांकडनं या ठिकाणी व्यक्त केली जाते। श्रीकांत, निश्चितच आपण पाहतो या सर्वच मागण्यांना घेऊन आता विद्यार्थी आक्रमक झालेले आपल्याला दिसत आहेत। कृष्णात पाटील देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। कृष्णात यांच्याकडे जाऊयात। कृष्णात, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो का? कारण सध्या आपण पाहतोय मुंबईतल्या शिवाजी पार्कमध्ये शिवसेना ठाकरे पक्षानं आंदोलनाची हाक दिलेली होती आणि आता मोठ्या संख्येने विद्यार्थी तिथे जमलेले आहेत। काय अधिकची माहिती आहे? कृष्णात, माझा आवाज पोहोचतोय? तर पुन्हा एकदा आपण त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहोत, मात्र सध्याची ही दृश्य आपण पाहतोय। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे या मागणीवर विद्यार्थी ठाम आहेत आणि शिवाजी पार्कमध्ये शिवसेना ठाकरे पक्षानं आज आंदोलनाची हाक दिलेली होती आणि त्यासाठी मोठ्या संख्येने हे विद्यार्थी आपल्याला जमलेले, एकत्र आलेले पाहायला मिळतात। नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरनं आता विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे या मागणीवर ते ठाम आहेत। तर दुसरीकडे दिल्लीतल्या जंतर मंतर इथं विद्यार्थ्यांवर ज्या पद्धतीनं लाठीचार्ज झाला
त्याचा देखील निषेध नोंदवण्यासाठी हे सर्व विद्यार्थी एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. भगतसिंग यांची प्रतिमा अनेकांच्या हातामध्ये आपल्याला आंदोलक विद्यार्थ्यांच्या पाहायला मिळते. काही बॅनर्स आहेत आणि विशेषतः आपला तिरंगा झेंडा हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. दादरमध्ये सध्या शिवाजी पार्क परिसरामध्ये हे विद्यार्थी एकत्र आलेले आहेत आणि या ठिकाणी आपल्याला जोरदार घोषणाबाजी ऐकायला मिळत आहे. जो भी यहाँ पे फ्लैग्स लेके खड़े हैं हम सिर्फ खाली ऐसे पकड़े रहेंगे नहीं ना. तर आपण पाहतोय शिवाजी पार्कमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाकडनं हे आंदोलन केलं जातं. यामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी आता एकत्र झालेले आहेत. बॅनर्स घेऊन विद्यार्थी या आंदोलनामध्ये उतरलेले आहेत आणि आपल्या मागण्यांवर ते ठाम आहेत.